ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि। श्री साईनाथाला नतमस्तक होऊन मी आपला परिचय देतो। मी सुधाकर माधवराव कुलकर्णी साई मंदिरामध्ये रामानंद नगर येथे पुजारी म्हणून आहे। यापूर्वी मी 14-15 वर्ष दिवस पानपट्टीचा व्यवसाय केलेला आहे। तेव्हा सुद्धा मला असं होतं की सकाळी उठल्यावर माझ्या आई वडिलाच्या पूर्वपुण्याईने देवाचं नामस्मरण करण्याची एक आवड होती। जरी मी हा व्यवसाय केला तरी वेळात वेळ काढून देवाचं नामस्मरण करीत होतो। असं करीत करीत असताना बरेच 14-15 वर्ष दिवस गेले आणि इथं अण्णा देशमुख हे माझ्याकडे परिचयाचे झाले त्या निमित्ताने। आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हा व्यवसाय सोडून साई मंदिराला या। मग साई मंदिराला यायचं म्हणलं तर मला वाटलं की मी इथला व्यवसाय सोडून साई मंदिरामध्ये गेलो आणि तिथं जर माझं काही जमलं नाही किंवा कोणाला माझा वागण्याचे विचार किंवा काही पटले नसतील तर ते माझं हेही जाईल आणि मग ते मंदिर पण जाईल, असं एक मला द्विधा अवस्था झाली। असंच त्यांनी यायचे आणि मला सांगायचे की तुम्ही साई मंदिराला या, हा व्यवसाय इथं करू नका। मग असं म्हणत म्हणत अण्णाच्या ऐकण्यामध्ये मी एक दिवस त्यांनी मला असं सांगितलं, आज गुरुवार आहे म्हणून आणि गुरुवारच्या निमित्तानं तुम्ही कमीत कमी प्रसाद घेऊन या, प्रसाद घेऊन या असं सांगितल्यावर मग त्यांच्यासोबत मी माझा व्यवसाय बंद करून इथं साई मंदिरला आलो। इथं आरती ते झाल्यानंतर इथं प्रसाद घेतला आणि मग लगेचच इथं शक्करवार सावकारची माझी पहिलंच जुनी ओळख होती थोडी, आणि मग त्याच्यामुळं मी इथं राहण्याचा निर्णय घेतला आणि इथं मी मॅनेजर म्हणून राहिलो होतो आणि 2 ते 9 वाजेपर्यंत होतो। तर हे कसं आहे की चांदबाई जसे होते आपली की त्यांची घोडी हरवली, मग ते हुडकीत हुडकीत निघाले। मग साईबाबांनी त्यांना सांगलं चिलीम मोडून जा, आणि मग त्यांनी सांगितलं माझी घोडी हरवली, मी त्याच्या शोधात आहे। तेव्हा घोडीला हाक मारला, त्यांनी लगेच सांगितलं पलीकडल्या झाडापर्यंत आहे म्हणून। मग तिथं त्यांना ती घोडी सापडली। तसं साईबाबानं मला त्या प्रकारे तिथं आणलं। मी म्हणजे देवाचं नाव घेत होतो पण साईबाबाचं असं एवढं काही जप करत नव्हतो असं। तर मग त्याप्रमाणे मी इथं आलो आणि मग इथंच राहिलो आणि मग त्यानंतर मला हळूहळू सगळेच कामं इथली मिळाली। मग ही सगळी साईबाबाच्या कृपेमुळे झालं असं माझं मत आहे। आणि मग जे अवतरल अशी भूवर जडमुड ताराया, ह्या हिशोबानं मी तेवढा काही जास्त शिकलेला सवरलेला असा काही जास्त हे नाही, पण साईबाबानं जडमुड ताराया तसं मला सांभाळत आणलेलं आहे। असं करत करत मग मी पुढे चालून असेच इथली सेवा करीत करीत माझं हळूहळू थोडं काम चांगलं होत गेलं आणि हे साईबाबाचीच कृपा आहे। तर उदाहरण सांगायचं म्हणलं तर मी नवीन 2018ला एप्रिल महिन्यात 12 तारखेला इथं रुजू झालो। इथं झाल्यानंतर आमच्या इथले सुग जाधव सर आले इथं आणि त्यांना पावती फाडायची होती साईबाबाची। तर त्यांनी सांगितलं की बाबा देशपांडे सरांना फोन लावा, आणि मी नवीन असल्यामुळं ते माझ्याकडे नंबरही नव्हते कोणाचे। तर मी काय करायचं की ओम साईराम साईराम म्हणून असं नामस्मरण करायचं। आता काय करावं, आपण नवीन माणूस। मग अशा पद्धतीनं करण्यामध्ये 2च मिनिटात देशपांडे सर मंदिरात आले आणि शक्करवार सावकार येऊन गेले। तर हे दोघं बाहेर निघाल्याबरोबर ह्या दोघांनाही त्यांची भेट झाली। म्हणजे साईबाबाचं माझ्याकडे कोणतीही परिचय नसताना ओळख नसताना ही कृपाच आहे असं मला नवीन एकदम वाटायचं की तुम्ही फोन लावला म्हणजे का नाही लावला। मग आता काय नाव माझा नंबरच नव्हता माझ्याकडे, म्हणून मग असं एक साईबाबाचं माझ्यावर कृपा झाली। मग हळूहळू इथले जे कार्यक्रम होते इथली मला काही माहिती नव्हती आणि वेळ अशी होती की कोणीच नव्हतं इथं पहिलंच जुनं माणूस मला। तर कोणताही कार्यक्रम आला, दसऱ्याचा असो,
रामनवमीचा असो, की मला पहिल्या वर्षी धडधड करायचं की बाबा आपल्याला हे सगळं कसं पार पडेल. तर मी सारखं देवाच्या साईबाबाच्याच नामस्मरणात राहायचा की तू नेणार मला सगळं कर. जे काही मला तू सोपवलंय ते मी करायला हातपाय तयार आहेत, पण बुद्धीला तू चालना देणार तू आहेस. असं म्हणून मी साईबाबाचे काम करत होतो. आणि करत असताना हळूहळू ते मला एक एक माहीत होत गेलं. चांगल्या प्रकारचे कार्यक्रम पार पडत गेले. मग पुढे चालून पुष्कळ दिवस झाले की साईबाबाचे असे काही अनुभूती आले की कोणतंही काम करत असताना इथल्या मंदिरातलं जे काम मी जे करतो ते केवळ पुजारी म्हणून नाही, पुजारी गुरु मी ज्ञानी अशा प्रकारचं काही एक मला मी भक्त साधा सुद्धा बिलकुल भक्त म्हणलं तरी अजून त्यांचे भक्त पुष्कळ आहेत त्यांच्या पोथीमध्ये. तर त्यांची तर कुठल्या कुठे मी बरोबरी करू शकत नाही. परंतु इथं आल्यावरी ह्या आपल्या मंदिराच्या आवारात मोठ्या गेटमध्ये बसून तर पूर्ण कामाची मी असं एक हे केलं की सरनी सांगावं मी करावं अशा प्रकार नाही. मालक साईबाबा आहेत आपले. सबका मालिक म्हणलं तर त्यांनीच आहेत, माझे पण त्यांनीच मालक आहेत. तर इथं मला कोणत्याही कामाचे कमी वाटणार नाही. चांगला असो वाईट असो कोणत्याही कामाला मी कमी समजेल नाही. हे माझ्या बाबाचं आहे, माझी जिम्मेदारी आहे सांभाळायची. अशा प्रकारचं मी ते इथं करत त्यांनी प्रेरणा दिली. हे सगळी त्यांच्या प्रेरणेनुसार मी हे सगळं करत आलो. आणि मग त्यांनी त्याच्यातून मला पुष्कळ काही चांगलं माझी परिस्थितीला सुद्धा सुधारणी झाली, आर्थिक झाली. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईबाबाच्या सान्निध्यामध्ये मोठमोठे विद्वान लोकांची माझा परिचय झाला. आणि त्यांची काही संकल्पना मला मिळत गेली, प्रेरणा मिळत गेली. त्याच्यामुळं माझं काही खूप काही माझ्या जीवनामध्ये सुधारणा होत गेली. आणि एवढे दिवसामध्ये आता देशपांडे सर सुद्धा आमचे अध्यक्ष आहेत, पण त्यांनी सुद्धा असं काही मला सांगितले म्हणजे मला ताबडतोब भाव वाटते. मला त्यांनी सांगल्यावर कोणतेही सर येऊन सांगले तरी मला वाटते की बाबा हे काम ताबडतोब व्हा. त्याच्यामध्ये जास्तीचं काम आलं तर मागं पुढे होईल थोडं, पण हे सगळं साईबाबाच्या कृपेनेच मी होत आलं. असं होताना मग पुढे चालून हळूहळू माझी मुलगी शिकायला होती. त्या मुलीचे एवढे पैसे आम्हाला फीस माफ नाही काही नाही, तरी सुद्धा बाबाच्या कृपेने होत गेलं असं हळूहळू. ती इंजिनियर झाली देवाच्या कृपेनं. आणि साईबाबाची ओढ मला तिथून जास्त प्रकारची लागली. अजून हर कामामध्ये मी बाहेर जरी निघालो सहज तर मी गाडीवर चाललो माझ्या तरी मला वाटते की चला बाबा मी आता माझ्यासोबत तुम्ही, कारण त्यांच्याशिवाय मला आता काही सुधरेना. आणि मग बाहेर चाललो तरी तेच म्हणतो, बाहेर कुठं गावाला चाललं तरी तेच म्हणतो, बसलं उठलं तरी मला एक त्यांची ओढ अशी. तर ही भक्ती त्यांनी शिकवलेली आहे. रात्रंदिवस त्यांनी मला आठवण करून देते. सकाळी मी जर 5ला उठतो म्हणलं तर त्यांनी मला उठविते, मी उठत नाही. बाबा म्हणते तू आता उठायचं. मग त्यामुळं मला कसं आहे की सगळं काही त्यांनी हाताला धरून चालवल्यासारखं शिकवतो. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं मला एक समाधान मनाला मिळत गेलं आहे. आणि बाबा मला वाटते की आधी सगळं आमचं समाधान करतात आणि नंतर मग त्यांचं आपण त्यांच्या मागे हे करतो असं मला वाटते. की साईबाबाला मी पहिलं माझ्या कुलदैवतेचं नरसिंहाचं म्हणा असं नामस्मरण करत होतो. पण आता इथं आल्यापासून त्याच्यानंतर योग असा लागला की मी दरवर्षी परभणीला जात होतो दत्तधामला. 3 दिवसाचं तिथं पारायण करायचं. ते 1 वर्षी तिथं ट्रेन टाकलेली होती, मला थोडा लेट झालं. आणि मग मी तिथं गेलो तर मला तिथं जागाच नव्हती. तिथं कोणी म्हणजे एकदा स्थानापन्न झाल्यावर कोणी मला सरकायला तयार नाही. मलाही काही वाईट वाटलं नाही, परंतु आता मी काय करणार, मी कुठं बसणार, मला कोणीच ओळख नाही. मग गेलो तिथल्या मकरंद महाराजाच्या नमस्कार केला आणि महाराज म्हणला असं असं आहे, मला पारायण करायचं आहे आणि इथं तर कुठं मला काही जागा नाही. तर महाराजांनी सांगलं ते एका माणसाला बोलवलं, ह्यांना गाभाऱ्यात तिथं चौरंग टाकून द्या म्हणून. तर दत्त प्रभूनं असं मला तिथं स्थान भेटलं. मी 3 दिवस राहिलो.
मग ते समाप्ती झाली. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नांदेडला आलो. आल्यानंतर आता लगेच साई मंदिरला इथं माझी नियुक्ती झाली आणि मग इथलं सुरुवात काम झाली. मग झाल्यावर मार्गशीर्ष महिना आला आणि गुरुचरित्र पारायण मला करायचं होतं. आणि इथं मी एकटाच असल्यानं सोडून जाणं म्हणजे इथं सगळी व्यवस्था लावून जावं लागतं. म्हणून मी विचार केला काय करावं आता. तर मग इथं अण्णा करत होती आपल्या मंदिरामध्ये गुरुचरित्राचं पारायण. तर मी त्यांना अण्णाला म्हणलं की आपण ह्या उमराच्या झाडाखाली करू वृक्षाच्या, आणि आपण तिथं. तर त्यांनी म्हणले अशी जागा मी 2 दिवसात साफ करतो म्हणलं. हा इथं काहीच नव्हतं, बोटा फिटा काहीच नव्हता. ते जागा सगळी झाडली, इटा फिटा आणल्या, दगडं आणली, त्या झाडाच्या भोवताल लावली सगळं. आणि आम्ही 2 जण तयारी केलो, मी आणि अण्णा. आणि मग त्याच्यानंतर आमच्यासोबत 2-4 माणसं वाढली. अजून वाढल्यानंतर मग देशपांडे सरला आनंद वाटला. त्यांनी पण म्हणले तुम्हाला लागले तर बाकं घेऊन या शाळेचं. मग अशा प्रकारचं इथं दत्तप्रभूचं पारायण दरवर्षी चालू झालं या वृक्षाखाली. ही सगळं साईबाबाच्या कृपेनंच. म्हणजे त्यांनी माझं काहीच पडू दिलं नाही. आपण कितीतरी त्याचं आणि पोथी वाचवलं, काही ग्रंथाची माहिती घेतली, म्हणजे माणूस श्रीमंत व्हा अशा प्रकार नाही. माणसाच्या जीवनाची वाटचाल त्याच्यामध्ये मिळते. माणूस कसं वागावं, काय नाही, काय वाईट काय चांगलं, ह्या सान्निध्यामध्ये साईबाबाच्या सान्निध्यामध्ये माणसाला जास्तीत जास्त मिळते. मग अशा प्रकारे मग पारायण करायचं साईबाबाचं. तर ते होतच नाही. रोज कामामध्ये संध्याकाळ व्हावं, उद्या सुरू करू परवा. मग असं विचार केला मी की बाबा रोज एक अध्याय वाचायचा. आणि अशा पद्धतीनं मी ते पारायण केलं साईबाबाचं. हळूहळू अशीच भक्ती मला प्राप्त होत गेली. आणि जे कोणी अवखडीपणानं इथं काही जर वागलं असेल, श्रद्धेनं नाही वागत, तर बाबा जास्त दिवस टिकू देत नाही. हे मला पूर्णपणे खात्री आहे. उगा आलो मी काहीतरी माझी ड्युटी करायलो, काहीतरी व्हायले असं म्हणलं तर ते होऊ देत नाही. श्रद्धेनं करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. हे मला आवर्जून सांगायचे. साईबाबा इतके हे आहेत, दयाळू आहेत, दीनदयाळू आहेत की कोणालाही कशाचीही कमी पडणार नाही, हे एक माझी खात्री आहे. आणि मला काही इथं जास्त पगार नव्हती, तरी सुद्धा मी खूप समाधानी असे. मला काहीच कमी नाही, कशाचंच कमी नाही. बाबा असं काही कोणत्याच गोष्टीची उणीव भासू देत नाही. मग योगायोगानं पुढे चालून माझ्या मुलीचं लग्न जमलं. आणि मुलीचं लग्न जमल्यावर जेवढा आपल्याला खर्च लागतो त्याच्या एवढी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि मग मी एक कार्यक्रम पार पाडायलो, पण रात्रंदिवस मला चिंता लागत होती. योग असा आला की एक दिवशी मी बाबाचे 11 वचनं लिहिली 11 चिठ्ठ्यावर, आणि ते असे टाकले खाली, एक पाय नमस्कार करून उचलली चिठ्ठी. त्याच्यामध्ये असं निघालं की तुमचा मी भार वाहीन सर्वता, असं ते चिठ्ठी निघाली. आणि निघाल्याबरोबर मी आता नमस्कार करून राहिलो शांतपणानं. धीर आला, एक प्रकारचा धीर आला. पण ते माझं मुलीचं लग्न तर पार पडलंच. ते खर्च किती लागला आजही मी सांगू शकणार, आणि कसं झालं ते सांगू. म्हणजे अजूनही मला ते बाबाची कृपा काय झाली हे अजून मला काही समजले नाही. मग अशा पद्धतीनं वरची आजपर्यंत माझं हे चालत आलं साईबाबाची कृपा. आणि इथूनही मला आवर्जून सांगायचे सगळ्यांना की बाबा तुम्ही असं कोणताही आपल्या मनामध्ये मी असं नवस केलं तर पावल काय, तसं झालं तर असं होईल का, असं सोडून द्या. तुम्ही एक मनानं, एक ह्याच्यानं तुम्ही सगळं सोडून बाबाची भक्ती करा. तुम्हाला सगळं काही तुमच्या मनासारखं प्राप्त होईल. पण इच्छा ठेवून करायची गरजही नाही. का गरज काय आहे, आपल्या नशिबामध्ये जे आहे ते होणार आहे हे सगळेच जण सांगतील. तरी सुद्धा बाबा आपल्याला त्याच्यातूनही आपल्याला सावरून नेतात. तर हे एवढंच आपल्याला त्याच्यातून घ्यायला पाहिजे की बाबा तुम्ही श्रद्धेनं करा, जे करायचं ते श्रद्धेनं करा, तुम्हाला काही लागत नाही. म्हणून मला अजून एक असं आठवते की
साईबाबाच्या इथं असे दर्शनाने तुझ्या झालो मी पावन, असं एक मला आठवलं आता सांगता सांगता. तर त्या बाबाची कृपाच अशी आहे की त्याच्या दर्शनाने काय काय होईल माणसाचं. आणि आपण एका मुखानं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक एवढं ब्रह्मांडाला त्यांनी सांभाळणारे. मी एका मुखानं त्यांचं किती किती वर्णन करायचं, माझी हे नाही काय काहीच नाही. तरी पण माझी श्रद्धा अशी आहे की बाबा जे करतील ते सगळं त्यांनी सगळ्याचं करणार आहेत, माझं एकट्याचं नाही. सगळ्याचं कल्याण करणार आहेत. आणि तिथं श्रद्धा ठेवणाऱ्याला तर ते सांगायची गोष्टच नाही. जे पाहिजे ते त्यांना मिळते. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की